नमस्कार. भक्तिभाव संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बैलपोळा या सणाची माहिती बघूया. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा. बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर ओढ्यात नेऊन अंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. याला खांद शेकणे अथवा खांड शेकणे असे म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा, नवी वेसण, नवा कासवा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी, ठोंबरा व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतात आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पालांचे तोरण बांधले जाते. त्याजवळ गावातल्या सर्व बैल जोड्या, वाजंत्री, सनई, ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यावेळेस झडत्या म्हणजेच पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर मानवाई म्हणजे ज्याला गावात मान आहे तो गावाचा पाटील किंवा श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो, पोळा फुटतो. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व घरोघरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास बोजारा देण्यात येतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून बैलपोळा हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बैलपोळा सण साजरा केला जात असून मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये देखील शेतकरी वर्ग हा सण साजरा करतो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा भागात देखील पोळा साजरा केला जातो. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या म्हटले जाते, तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. तर दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.